समिती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना नेमकं काय आश्वासन देणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कारण आता समिती आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे। पाहतो आपण हे व्हिज्युअल जे आहेत त्यामध्ये जरांगे पाटील यांच्याकडे शिंदे समितीचे सदस्य जे आहेत ते पोहोचलेले आहेत। शिंदे समितीचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे नेमका नवा प्रस्ताव काय असणार आहे आणि हा प्रस्ताव घेतल्यानंतर मराठा आंदोलक असतील मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होणार का, आंदोलन स्थगितीची जी आहे ती घोषणा करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र एकूण जर पाहिलं आपण या ठिकाणी शिंदे समिती आता नेमकं काय चर्चा करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे समिती जी आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि नेमकी जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांच्या आणखी काय मागण्या आहेत याच्यावरती जी आहे ती उपसमिती चर्चा करणार आहे। खरं तर आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा विषय सोडवण्यासाठी आता सरकारकडनं पावलं उचलली जातात। याच्या आधी सुद्धा आंतरवली सराटे असेल किंवा इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनाला शिंदे समिती जी आहे ती सामोरं गेलेली होती आणि आता पुन्हा एकदा आझाद मैदानामध्ये शिंदे समिती जी आहे ती आलेली आहे आणि कुठेतरी यावरती तोडगा काढण्यासाठी नेमका काय प्रस्ताव जो आहे तो घेऊन येतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। चर्चेला पाहतोय आपण सुरुवात झालेली आहे। विशेषतः आपण पाहतोय राजकीय नेत्यांऐवजी थेट शिंदे समितीला जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे समिती नवीन काही प्रस्ताव देणार का, राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले माहितीचा कसा अंतर्भाव करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी कार्यपद्धती कशी असावी व निजामकालीन महसुली कायदे महसुली अभिलेख तपासण्यासाठी काम तत्वतः ज्या नदीची संख्या तिथे आहे त्या संख्येचे महसुली निजामाकडे कोणते दस्तावेज उपलब्ध आहेत आणि ते करून गॅझेटियर आपल्या आतापर्यंत मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नोंदी मिळालेल्या आहेत 47,000 दाखले आपण दिले 2,39,000 आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 58 लाख नोंदी मिळाल्या आणि 10,35,469 दाखले हे 2023 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत दाखल करण्यात मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे पेंडिंग म्हणजे प्रलंबित अर्ज फक्त 222 आहे आणि जेवढे अर्ज आपल्याकडे आले होते ते अर्ज जेवढे आले होते जात प्रमाणपत्र प्राप्त प्रमाणपत्राची अर्जसंख्या होती 2,39,000 त्यातले 2,39,021 एवढी सर्टिफिकेट्स आपण ऑलरेडी दिली आणि आता पेंडिंग फक्त आपल्याकडे 222 आहे। सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थितपणे चालू आहे आणि नामनोंदणी संख्या फक्त जी आहे ती 428 त्याचं कारण सबळ पुरावा नसेल म्हणून आताच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या तत्त्वाच्या मान्यतेनुसार ती गॅझेटियर्स आपण लागू करणार पण ते लागू कुठल्या संदर्भात आणि कशी करायची त्याची तत्वप्रणाली किंवा अभ्यास करण्यासाठी कोणती योजना कसा डॉक्युमेंट असतो आणि आज नुसता आपण ॲड केलं आणि लोकांना सर्टिफिकेट नाही तर परत तो प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे म्हणून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं नोटिफिकेशन काढणं त्याच्यावरनं राष्ट्रपती मागणं आणि मग त्याला फायनल करून कायद्यामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया लागणार आहे त्याला कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी दुसरी गोष्ट अशी की असं आढळलं की हे 39
खाली आम्हाला काय साध्य नाही करायचं त्या सगळ्यांना पायऱ्यावर वाटेल पायऱ्याच्या खाली चला आमच्याकडे वळवण्याच्या खूप अडचणी येतात आणि आमच्याकडे समिती काम करत नाही. परत कार्यकर्त्यांनी काम करण्याकरता हे सगळं केलेले आहे. हैदराबाद समुद्रात लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया लागणार आहे सर्टिफिकेटची निश्चित करणं त्यासाठी काही कालावधी नवीन कायदा बनवायचा असला पहिलेच कमी कालावधी करू एक दिवस याला याला म्हणतो बाकी त्याला तुम्ही जर म्हणलं ना तुम्ही न्यायाधीश तुम्ही आमचे तुमच्या शब्दात अपमान नाही करायचं म्हणून मी म्हणजे बाकीचं आणखी ना तुम्ही म्हणलं 2 महिने बाकी थांबायला लागतं पण याच्यात मी एक दिवस आलो कारण हे 13 महिने झाला आपल्या सांगितलं ते तर मान्य होईल तुम्हाला 13 महिने झालं आपल्या समजा याचे डायरेक्ट अंमलबजावणी करणं तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे खाली 6 महिन्याला खायला बघू लागतं महसूल आलेली तपासणीसाठी म्हणजे ते तुम्ही करा तुम्ही करा लगेच समजा संभाजीनगर बीड जिल्हाधिकारी कोणतं डेट काय काही तत्वानुसार मराठवाड्यातला मराठा तरी दिल्ली मराठवाड्यातल्या मराठवाड्यात दिल्लीच आहे टक्केवारी इतक्या दिवसात काही शिकला मराठवाड्यातल्या मराठा दिल्ली त्यावेळेस जो 39% झाला त्यासाठी आपण असं म्हटलेलं आहे. शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून. राजू, या चर्चेमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? अगदी आपण पाहतोय की स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत ते चर्चा करतात आणि त्यांच्या हातामध्ये आपण काही कागदपत्रे आपल्याला पाहायला मिळतात. या कागदपत्रांमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती डॉक्युमेंट जे आहेत ते दाखले जे आहेत ते मराठा समाजाला दिलेले आहेत त्याचा तपशील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे मागच्या आंदोलनामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये काय नेमकी सरकारने भूमिका घेतलेली होती, किती गुन्हे जे आहेत ते मागे घेतले, ज्यांचा मृत्यू झालेला होता त्यांना प्रत्येकी 10 लाख मंजूर केलेले होते त्या किती केलेले आहेत, आतापर्यंत राज्य सरकारने मराठा आंदोलन असेल किंवा मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे याची संपूर्णपणे यादी जी आहे
ते शिंदे समिती वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे पाटलांना ते समजून सांगताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं आपण तर जवळपास 7 ते 8 मिनिटापासून संपूर्णपणे हे पेपर जे आहेत ते वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष मला जे काही तुमच्या त्यांना अर्ज करावा. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत काय काय नेमकं केलेलं आहे तर सगळा ड्राफ्ट जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतोय की यामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील तात्काळ शासकीय नोकरी व 10 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशा प्रकारचा सुद्धा जो मुद्दा होता त्यापैकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की सरकारने आतापर्यंत बलिदान दिलेल्या 158 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाप्रमाणे 15 कोटी 80 काही महत्वाचं निर्णय जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात. कायद्यात अभिप्रेत केलेली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो. कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्राय नाही. मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबी डिक्लेअर करता येणार नाही, व्यक्तीला देता येईल. प्रत्येक व्यक्तीला देते आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेटचा वापर करून त्या नोंदी रेकॉर्डर आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. नाही मग त्यांनी आपल्याला केलं ठीक आहे, आपल्याला तर समज देते एक केलं देते समाजाला सरसकट देता येते. बरोबर. यांच्या जाती कसं काय घातलं? पोट जाती उपजाती समजा पहिले 67ला समजा 180 जाती येते, आता 350-400 कसं काय झालं? तो त्या जाती त्यांनी घातलेल्या आहेत ते मागासवर्गीय आयोगाचा जो स्थापन झालेला आहे त्यांना ती जात घालायची असेल तर त्यांना अहवाल करून आणि तो अहवाल स्वीकारावा लागेल. मग मराठीला नाही घालता येत. मग ते आता मागासवर्गीय आयोगाने हे काम करायला, हे जे काम जे आहे एखादी जात ओबीसी म्हणून डिक्लेअर करायची असेल तर शिंदे कमिटी नाही करू शकत. माझं काम माझी कार्यकक्षा पण नाही आहे, त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. मग त्या कायद्याप्रमाणे सर्वेक्षण करणं आणि मग संपूर्ण मराठा तुम्ही ओबीसीमध्ये डिक्लेअर करा, ती प्रक्रिया अवलंबली. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढ्या जर नोंदी मिळत असतील आणि एवढ्या जर पुरावे असतील तर मराठा ही कास्ट ओबीसीमध्ये इन्क्लूड नाही. तर मी त्यांना असं सांगितलं असं हे जी प्रक्रिया राबवायची असेल. पण मी का म्हणतो हे पण महत्वाचं. हो, मी असं म्हणतो का या जातीचे पुरावे येत नाहीत म्हणून घ्या. आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसी, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा, आता अर्धा मानवत लागेल यांनी शोधल्यामुळे हे सगळं हेच आहे, यांच्यामुळे झालं हे सगळं. आणि हे आपला कोकण पठार भाग ते ओपन आहे आणि खानदेश विदर्भ आहे. आम्ही राहिलो फक्त. आमचं म्हणणं आहे की बाबा असं मोगम करू नका ना, आमची अर्धी जात आहे आरक्षणातून अर्धी नाही असं कसं होतं? त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुणबी नोंदी आहेत तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाल्या, याचं मान्य आहे का? मान्य आहे, आपला रेकॉर्डच आहे. एक बी कमी नाही त्याच्यात. नाही, मला गिरीश महाजन साहेबांनी एकदा सांगितलं आंदोलन सुरू झालं 2 महिने, आज त्याला 2 वर्ष झाले आमदार. त्यावेळेस त्या माझी मागणी तर तर त्यांनी सांगितलं मराठा आणि कुणबी आहेत, याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. पटलं आम्हाला. मग आधार हे पाहिजे तुम्हाला. आता 58 लाख आधार आहे.
मराठा आणि कुणबी येते. या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण? आधारच पाहिजे ना. मी कुठं सरसकट म्हणतो मराठा आणि कुणबी येते कायदा पारित करा. 2004ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच आहे. त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून. तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला नाही घ्यायचे घेणार. मराठा आणि कुणबी एक यार काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही. आणि मला किमान 2 तरी गॅजेट पाहिजे आत्ता. ते बी डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तर मी हटूच शकत. याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला जर याच्यात वेळ लागत असतो, मराठी मोठ्या मनाने देऊ दे, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. मग इथं मेलो तरी हरकत. तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट त्या दोन्हीची. पण हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी काय काय नेम करायचं? कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, नाही काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढ्या नोंदीचा आधार आहे. नाही तुमचं सातारा संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. पण त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. मग त्याशिवाय काढा ना. नियम होत नाही ना. त्या मग काढा ना. कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत. नोंदी असून ते लागतो म्हणल्यावर तर मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने. कम नाही अंमलबजावणी केली. सगळे तर आता पण तो मी नंतर मुद्द्यावर येतोच आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमधून समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 पुरावे ऍड केले ना आपण. हं? 23 पुरावे आपण ऍड केले मागे 58 लाख आपल्याला मिळाले. हो. बरोबर. तसं आपण याच्यासाठी सुद्धा कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसे लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल? गावनी आहे लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेले कुठं कुणबी. आपण पासपोर्ट घ्यायला असतं ना. समजा आता गॅजेटियरमध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहीत असेल तुम्हाला, संभाजीनगरमध्ये त्या काळी किती होते गॅजेटियरमध्ये? आहेत फिगर्स आपल्याकडे. तरी अंदाजे एखादा? आता अंदाजे असं सांगता येणार मला नाही. वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,23,000. 1931 मध्ये म्हणे. हा, तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी. मराठी नाही कुणबी, त्या सगळ्या मराठी. हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी ते कुणबी गेले कुठं? आता 1,23,000ची 5 पोरं धरा, पासपोर्ट झाले ना. पासपोर्ट झाली. 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी. ते गेले कुठं हे म्हणणं आम्ही. जालना 97,000 मराठी कुणबी आहेत त्यावेळेस. 97. 5 तर एका पोरं झालं असं त्याच्या 12 13 होती ती एका. आता 2 येतं पण तवा तरी बी तिथं 4,45,000 तर होते त्याचं 5 पट. ती कुणबी कुठे गेली? नाही म्हणून आहे म्हणून नाही म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटवरती अंमलबजावणी करून टाका आणि मोकळ्या. हो पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याचीच विनंती काही आहे. प्रक्रिया नाही मग सगळ्या स्वाऱ्याची प्रक्रिया काय झालं? ते सगळे सोयरे तर मी सांगतो तुम्हाला, पण ॲटलीस्ट या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणारच आहे. नाहीतर नियम बनवता येणार नाही. तुम्ही सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे याच्या आधारे संपला विषय. काय करता दुसरं? तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आभार धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केला सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले की अहवाल देऊन टाका हे आम्हाला मराठवाडा सातारा हे गॅजेटियरचं गॅझेट 13 महिने झाला अभ्यास केला, अहवाल देऊन टाका. मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन. आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होईल. तुम्ही 1 मिनिटात देता, कारण तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनी एकट्यानेच 9,000 रुपये ॲप्रिशिएट करून आणलं होतं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय. सातारा आणलंय का नाही? हां तुम्ही आणलंय. म्हणजे तुमचा अभ्यास झाला. हे सरकारचा अभ्यास जाऊ नये. हे तुमच्याकडून अहवाल घ्या ना असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा. उद्या सकाळी लागू होतं. आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार येतो कॅबिनेटला तेवढं. असं का तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह होतात. अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का?
राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का? आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्षात ते उकळून केलं जातं. मग ह्यासाठी तुमचं म्हणणं आहे की काय कालावधी आहे? 1 मिनिट सुद्धा नाही. याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने काय झाला पाहिजे? तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं. त्या दोन्ही गॅजेटियरची, त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही. बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि औंध संस्थांना द्यायला वेळ तयार आहे. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आहे. कारण हे वाचून झालंय, सगळी प्रक्रिया झाली, पुरावे बरं उडत नाही घर, हे उडत नसतं. दुसरं तरी एखादं उडण कोर्टात, हे उडत नसतं. कायदेशीर दस्तावेज कसं उडण? सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर सरकारी दस्तावेज काय करता येणार आहे कोणाला? खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना, अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार आहे का? हे काबरे. नाही. बरोबर आहे. मग पण ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. मग त्यांना राबवा म्हणा. त्यांनी सांगितलं नाही, या 2ला नाही ऐकत मी. सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेट याला नाही ऐकत. तुम्हाला गोळ्या घाला, तुम्ही आडमुठे समजा, काही समजा, मी हलत नाही. मी ठाम करून निर्णय करून आले घरूनच. बाकीचं सांगा तुम्ही. तुमच्या शब्दाला ते वरच्या याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे, 2 महिने ठीक आहे, चला. आणि याला नाही, या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. हे 2 तात्काळ करा असं म्हणतात लगेच. आणि ह्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा, मी पुन्हा लढन. ॲड करावं. हैदराबाद गॅजेटियर आणि साताऱ्यामधल्या नोंदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट देण्याची तरतूद करण्यासाठी रूल्समध्ये सातारा गॅजेट आणि बोला. हैदराबाद गॅजेट ॲड करावं असं त्यांचं ताबडतोब करायचं. 6 महिन्याचा कालावधी आपण मागतोय तो देण्यासाठी तयार नाही. वरच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी द्यायला तयार आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे ते खटल्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही आहे. त्यातला राहिलं ना मग आणखी याच्यातलं हां. हे मात्र इथं शब्दाचा उल्लेख पण हवा की मराठवाड्यातला मराठा कुणबी. हो, म्हणजे सरसकट होत. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याचे सरसकट होत. सातारा आणि गॅजेटच्या नियमामध्ये तरतूद करा इमिजिएटली. मला एवढं माहिती आहे, 13 महिने झाले अभ्यास करतोय शिंदे समिती. शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतंय. याची डायरेक्ट मंजुरी आणि अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तर तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू केला, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, आता 15 दिवस चालणारच नाही. अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली. असंच आदेश सूचना पाहिजे. नाही ना, ते नाही म्हणतात. नाही अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे. गॅजेटियर इथं नोंदी आहेत, या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू करा. पण नोंदी समजा 100 नोंदी आहे, पण हे 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच आहेत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत. त्यांचा संबंध कसा लावायचा? मग ते दुसऱ्या कोणासंग लावता? समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाही आहे, पण ते हैदराबादमध्ये होते. हैदराबाद गॅजेटियरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असेल, तुमच्यापेक्षा हुशार आम्ही कुणी नाही, त्या शब्द आमच्या कोणाच चुकणार. पण उदाहरणार्थ एखादं गाव आहे, उदाहरणार्थ अंतरवाली, आता तिथलं उदाहरण घ्या. तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे. 100 आहेत, पण नाव नाही ते, आडनाव बी नाही. मग ते धड मराठा नाही, ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे आहे तोच ते 100 आहेत. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत,
ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी आहे. मग ते कुणबी आहेत हे कसं ठरवायचं? ते काय गॅजेट सांगतंय ना, पण गॅजेटमध्ये नावं नाहीत ना हे कोण. मग ते कुणाचे आहेत? म्हणून ते 100 लोक कुणबी होते याच्यासाठी काहीतरी एक पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. ते ठरवायचं. हे बघा, त्या काळचा आधारच सुद्धा असा आहे की हेच मराठी ते कुणबी आहेत, दुसरे कुणी नाहीत. ते गॅजेटच आमचं आहे. नाही बरोबर आहे गॅजेट. गॅजेटच आमचं आहे, ते दुसऱ्याच आहे का? नाही, मग गाड घुसू नका. तुम्ही बी काय करता, तुम्ही करता कन्फ्युजन, सगळं लोड होईल. हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल. पुन्हा ते कोण ठरायचं आणि काय करायचं म्हणलं की मग ते झालं आडमोठपणा. असं ते गॅजेटच आमचं आहे. मग ते गॅजेटमध्ये असणारा मराठा हे कुणबी, दुसरा कोण कुणबी सांगा मग चला. बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत, बाकीच्या जाती म्हणावं तर बाकी जातीला सगळ्याला आरक्षण आहे. जरी त्याच्याकडे कुणबीचं रेकॉर्ड वगैरे नसलं तरी खेतीवाडी होती, अमुक होती, हे थोडा वेगळे दिले की त्याला दाखवते असं काय? बघ, हे गॅजेटच असं सांगतंय मराठवाड्यातला मराठा जो कुणबी, त्याच्यामुळे तिथं तडजोड नाहीच. तुम्ही काही म्हणा. आता काय सरकार असल्यावर तुम्हाला शेवटी समिती असतं, तुम्हाला नसतं बोलता येत. तुम्हाला जे जसं म्हणते तसं करते तसं कर. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा, ते का रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या, ते कशा घातल्या मग ऐकू उत्तर कोणाजवळ? आत्ता परवाच्या 21 तारखेला 29 जाती आरक्षणाच्या नोंदी नाही, फांदी नाही, काय नाही काय नाही काय नाही. आमच्यात नोंदी आहेत. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आमचीच पूजा करायची. आणि तुमची पूजा कशी नुसती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे, गुलालच पाहिजे, तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या, तुमच्याला काही असं नाही नसतो जमतं म्हणतात लगे वाजव फक्त घंटी. असं नाही. मग फिगर आहे की या गावामध्ये एवढे कुणबी. गावनिहाय तरी आहेत. ते कुणबीच आहेत. गावनिहाय आहे की तालुक्याची? तालुक्याचे किंवा जिल्हानिहाय तिकडचे जे पूर्वी जे 5 जिल्हे होते हैदराबादमध्ये, गावणी आपल्याकडे नाही आहे. गावनिहाय आहे ते गॅजेटेर. गावनिहाय नाही, तालुकानिहाय, जिल्हानिहाय. अहो ते गॅजेटेर काय करतंय, जिल्हाने आहे गावनी आहे पण असेल ना त्याचं. नाही गावणी नाही मिळालं, जिल्हानिहाय आहे. जिल्हा म्हणजे हैदराबादमधले जे 5 जिल्हे होते ते जिल्हानिहाय आहे. मग त्या गावणी जिल्ह्यातला जिल्हा जो आहे. जिल्ह्यातली जी संख्या दाखवली 1,97,000, काही काहीची गावनिहाय कशी वाटायची? काही काहीची 87,000 दाखवली. ते गॅजेटेर मराठीचं आहे. हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटेर मराठीसाठीच आहे, म्हणजे कुणबीसाठीच आहे. असणारा जिल्ह्यातला मराठा त्या काळचा आत्ताची संख्या जोडायची. पूर्वीचं 5,000 असेल आणि आत्ताची 20,000 असेल. हा, तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. म्हणजे बाहेरची कोण नाही आहेत असं नाही नाही, बाहेरचं काय आहे, हेच उलट बाहेर गेले तर आहे, हेच कदरून बाहेर गेले तर तिकडचं काही यायला काय, तिथं कोणचं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्याचं. उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी. त्यासाठी प्रोसेस करावं लागेल. तर त्याचं हे डॉक्युमेंट पहा, 7/12 पहा. झालं 13 महिने. मग आजचा विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे. त्याच्यावर तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे. आता आपण सिस्टम तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आहे. गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का. त्या काळामध्ये जमीन होती. काही त्याला वावरत नव्हते, दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय कायदा केला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला. त्यांनी काय करतो, तू शेती करतो, कोणाची करतो ती यांची बटाईनी केली, टाकला मग करासाठी ती होती. ते कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढं चालून त्यांनी जमीन घेतली. मग काय तो कुणबी नाही का आता. रेकॉर्ड त्याच्या नावानेच असेल याची काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जेच झालं नाही पुढं चालून, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही वेळी शेती नव्हती, हा बरोबर. त्या टायमाला शेती कोणातरी बटाई करत होता तो. मग त्याचा अर्थ का मराठा नाही का.
किंवा तो काय कुणबी नाही का, जेच पोरग काय जेच नाही का, जेच या पोरग सगळ्या इव्हेंच्युअलिटी आहे ना या आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागते. नियमांमध्ये हा, बसवावे. म्हणजे जे करून खालच्या लोकांना काम करणार बाकीच्याचा नियम लागतो राव. हा मला नियम लागतो आता, बाकीच्या लागतच नाही. 29 जाती घातल्या आत्तापर्यंत. अहो सर आत्ता घातल्या तुम्हाला नाही बोलता येणार, आणि आम्ही तुम्हाला नाराज नाहीत. आम्ही शिंदे समितीवर लई खुश आहे हो, त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज नाही, आम्ही तुम्हाला बोलत नाही. हे चाभरे सांगत तसं तुम्हाला करावं लागतं. काय इलाज आहे तुमचा? बाकीचा अहवाल नाही फेवाल नाही तरी 29 जाती घातल्या राव. इतके मराठी येडे आहेत का म्हणून मराठी मुंबईला आले. आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही नी, तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घरी राहणार नाही. हे फक्त शिंदे समिती इमानदारीने सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्यात म्हणून सांगतो. आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले. शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही. आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आज रविवारी, शनिवार असं नाही तर शनिवार असं. हा, शनिवार रविवार असं तुम्हाला सांगतो. शनिवारी रविवारी एक बी मराठा तुम्हाला हे राहणार. आणखीनच 6-7 दिवस हातात येतील. आणखीन वेळ गेलेली. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी गॅजेटियरचा आणि अंमलबजावणी करून टाका. चला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू. मराठवाड्यात इश्यू जास्त ग्रेव आहे तिथे मराठवाड्याचं त्यांचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेट. हा बाकी ठिकाणी ते तर सुरू. दाखले गेले आहेत. आणि सातारा संस्थांचं गॅजेटवर बी लागू करून टाका. म्हणजे आपण 37 लाख दाखले दिले, आता हे नवीन 48,000 लाख तुम्हाला या दोन गॅजेटियर लगेच पाहिजेत. तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांच्या याला आणखीन तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो. पण याच्यात तर 1 मिनिटाची तडजोड नाही होणार. जे व्हायचं असेल ते काहीतरी थोडा कालावधी लागेल ना आम्हाला, थोडा तरी कालावधी. एक घंटा बी 13 महिने दिले तुम्हाला नाही होत. तुम्हाला किती काय दिलं असतं आम्ही, ते सरकार लय शहाणं आहे. कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमच्याकडून. आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकार. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. इतके दिवस थोडा अभ्यास लागतो. माझ्या लेकरच वाटलं व्हायला हो, माझी तळमळती आहे. नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय आहे ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखीन. तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ मागा, काय मला खायचं का काय ते पोरायचं लय द्यावं व्हायला हो. करू आपण. आणि काय होतं मग आता तहसीलदार असो प्रांत असो त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपल्या पण तक्रार त्या करायला पाहिजे. संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबी बस, त्याच्यात तडजोडच नाही. नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही, प्रत्येक लाखात निघाल्या राव. काहीतरी सांगायचं आणि वाटलं करायचं, त्यात साहेब नाही तडजोड, त्यात नाही होत. बस त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहेत. थोडा कशाच्या आधारे तर गॅजेटियरचा आधार. आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्या असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, ज्या ज्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. नसता गावागावात कॅम्प लावा, एका जागेवर गर्दी होईल तर. ठीक आहे. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जे काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं आहे तर पहिल्या मागण्यासाठी 2 महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब गॅझेटियर लगेच लागू करा लगेच. असं तुमचं म्हणणं आहे. लगेच हा. बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भामध्ये खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितलं की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली काढा. फक्त त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पोलिसांवर हल्ला आहे. तर बाकीचे जवळजवळ 80-90-95% खटले निकाली निघून जातात. आता पुढे पोलिसावर हल्ला झालेला. नाही नाही नाही. हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. आपण नाही ते पोलीस हल्ल्याचं म्हणले ना, कुठला पोलीस हल्ला? हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान झालं असेल, जिथे पोलिसांना हल्ला झाला असेल किंवा ज्या ठिकाणी जाळपोळ आहे, काही कोणत्या व्यक्तीला काही मारहाण झाली असेल किंवा काय असेल, एवढं सोडून बाकी सगळे खटले मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली. बरोबर. आता त्या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं
त्याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय आपण त्यांना. 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ अहो ते म्हणले होते आम्ही 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला आता आंदोलन मागे घ्या. विड्रॉ करावं लागेल, कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, चार्जशीट विड्रॉ करायला विधी व न्याय विभाग खातं त्यांच्याकडे, त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले की आंदोलन घेऊन फक्त आंदोलन मागे घ्या, म्हणलं नाही घेत. नाही ना, कशाला पाहिजे आपण आता काय केलं सुरुवातीपासून तर आतापर्यंत फक्त तुम्हाला एवढ्यातच वेळ आहे, बाकी त्याच्यात 1 मिनिटं बी वेळ नाही. हा काय म्हणणं आहे तुमचं? 1 मिनिटं बी नाही. त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश करावा लागतो. न्याय व विधी व न्याय विभाग यांच्याकडे यांनी सांगितलं सगळं होतं. कोर्टात जे चार्जशीट दाखल झाले तेवढं फक्त विचार आहे. ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरलं मग नाही ती केस उकरून काढली विधी व न्याय विभागाने, त्या मंत्रालयाने नाही ती ते काही करू शकते. 15 मिनिट अहो त्या टायमात सांगितलं 15 मिनिटाच केले आमचं. तुम्ही आंदोलन माग घ्या, मला घेत नसतं ना. केसेस काढून लपून काय जातीचं वाटलं करू काय? नाही घेतल्या तर केसेस मागं नाही घेणार तुम्ही, पण आंदोलन थांबित नाही म्हणलं मी. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे. नाही माझ्याकडे दुसरा म्हणलं असतं केशी माग घ्या बाबा, मी केशीला नाही गेलो. पण हे कोर्टाला आपण सांगू शकत नाही ना ताबडतोब. मी दिवा न्याय विभाग सांगतो ना. नाही सांगू विधी विभाग नाही, ते कोर्ट वेगळंच आहे. कोर्ट वेगळं आहे ना. बा तुला तालुका कोर्ट आहे, इकडे काय कोर्ट आहे, सगळ्या कोर्टाने हे करावं लागेल. सगळं करते ती, गृह मंत्रालय सगळं करते. ह्याच्यामध्ये थोडा कालावधी, कारण कोर्टाची परवानगी लागेल. ते आपल्या हातामध्ये नाही आहे. गृह मंत्रालय सगळं करून घेतं प्रोसिजर. तुमच्यासोबत आहे ते. बरोबर आहे, बरोबर आहे. हे जे आहे मदतची 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15 कोटी 80 लाखाची. 96 प्रकरणं सध्या चालू आहे. कशामुळे चालू आहे? हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे त्यांची. पैसे नाही का त्यांचं? नाही नाही, आहे ना, आहे. आणि मग कशामुळं? त्यांच्या घरात कुंडन राहिलं, लेकर आहेत ना बारीक बारीक. बरोबर आहे. तर आता आपण काय सांगतो त्यांना की अहो त्या बाईला कोणाकडे सासरा समजे त्यानं, लेख समजे त्यानं, शेतात कामाला जात आहे ना. 96 संपून टाका आपण 1 महिन्यामध्ये त्यांना सांगतो. कशामुळं 1 महिना? पैसे नाही का त्यांचं? आणि मग महिना कशामुळं? तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलो मी. तुम्हाला जे करायचं ते करा, आत्ता फोर्स पाठवतो. 1 मिनिटं नाही मिळणार, तेवढे याच्यातच मिळणार. त्या याच्यात बी नाही मग तर याच्यात नाही. तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात, हे सरकारचं काम आहे. तुम्हाला उगाच पुढे घातले नाही. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणलं लागले? शिंदे समिती यात काय संबंध आहे? आता काही म्हणून मी बोलत नाही. मग तुमचा काय संबंध आहे याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? नाही नाही, मग तुम्ही या विषयात बोलत ना. तुम्ही या विषयात बोलत, तुमचा काय संबंध असतो? मुदतवाढ तर दिली. भिकार घेऊन याचं सुद्धा त्यात खेळायला लागले ती निधी देण्यात सुद्धा. पैसे नाही होत्या 1 महिना पाहिजे त्यांना. 50-50 कोटी रुपये वापरले त्यांनी. सरकारी मंत्री आला तर त्या दौऱ्याला. हा विषय जो आहे ना, तुम्ही आज मंत्रिमंडळाशी बोलून याच्यावरती ताबडतोब निर्णय घेऊन टाका. 50-50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले. आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिटं नाही ऐकत कोणत्यात. याच्यात बी नाही, हे खोडून टाका. हे खोडून टाका, याच्यात बी नाही. बलिदान केलेल्या लोकांना खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी? हे खोडून टाका लगेच. हे बी नाही जमत, 1 मिनिटं बी नाही जमत. होऊ दे काय व्हायचं. तिथे सुद्धा 2 महिने नाही वेळ देत मी त्याला, नाही देत. नाही नाही नाही, संपला विषय. तुम्ही बलिदान केलेल्या लोकांशी खेळता? आईचं कुकू दिलं आमचं. नाही नाही, 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करा, येऊन द्या फोर्स. तुम्ही आम्हाला बघायचा तुमचा फोर्स. जाऊ द्या. अरे लेखबाळ कशी असती? तिला शेतात कामाला जाता येणार, सस्ता तरी समजत येणार ना. लेकरं एवढे समजत येणार. तिला नोकरी द्यायना तर निधी पण द्यायना. आपण आता जे काही सांगितलं आहे ते आम्ही आज जाऊन मी मंत्रिमंडळाला सांगतो. अनुदान आणि जी काय आर्थिक मदत आहे, आपल्या भावना मी पोचवेन स्वतः प्रत्यक्ष. हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भामध्ये मंत्रिमंडळानं आपलं जे मत आहे ते मी सांगतो. त्यांनी निर्णय ताबडतोब घ्यावा. दोन्ही पण, सातारा संस्थान पण, नुसतं हैदराबाद. सातारा आणि हैदराबाद आणि मुंबई आणि औंध नंतर आपण करू शकतो. आणि पहिलं जर सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकारला की काही कालावधी द्यावा. नाही ते कालावधीच नाही त्याला आता असं सरसकटला. थोडासा ते आमच्या ते आर्थिक याच्या संग खेळायला लागले, भावने संघ महिलाच्या. मी बोलतो त्यांच्याशी. लेकी बाळी चालताय ना, ते नोकऱ्या द्यायच्या नुसत्या सगळ्यांना दिला राव. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या. ते नोकऱ्या त्यांना बोलीचे त्यांनीच केलेली, आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि 1 नोकरी देऊन टाक. तिथे कशाला भावना खेळायची? ज्याला नाही त्याला आधारातून नोकरीला घेता, मार्क दुसऱ्याची कमी करून तुमच्या वाढीचा पाहण्याची तिथे घेता.
इथं तर हे बोललेलं शब्द आहे. आपण बोलूया, आता जाऊन बोलून घेऊया आणि मग आपला निरोप त्यांना आपण पाठवून देऊ. त्यांच्याकडे जी त्यांच्या सहकारी असतील काय शासनाचा निर्णय झालेला आहे तो आपण सांगू, आजच्या सांगून टाकू. आणि केसीआरचं सरसकट म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस. ते सरसकट म्हणलेले, कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला, आम्हालाच हाणलेलं आहे. आम्हालाच हाणलेलं आहे. आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलेलं. उलट आमचीच मागणी आहे त्याचा की त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हाफमर्डरच्या केसेस होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्या. आमचं त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला नाही. त्यावेळेस ते म्हणले कोणावरच होऊन देत नाहीत, लागू द्यावा मार आता एवढ्या वेळेस लेकी बाळेल तुमच्या लागलं ती आमचीच लेख बाळेल असं सरकार म्हणलं. नसतं ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी येतात. कॉन्स्टेबल तर 100 असते. हे सगळे बडतर्फ होत होते, त्याचे पुरावे आहेत गोळ्या घालताना. त्यांना बडतर्फ करून उलट आमची तिथं मागणी. त्याचं सरसकट आहे, 50 नाही 60 नाही. चला निरोप. समिती आपल्याला आलेली आहे, त्यांना व्यवस्थित करायला पाहिजे. स्वयंसेवक असतील त्यांनी मदत करून मंत्री नाहीये आपली शिंदे समिती नाही. शिंदे समितीवर सर काय नेमके महत्वाचे मुद्दे होते सर? सरकार